शिवसेना ठाकरे पक्ष प्रवक्तेपद हकालपट्टीनंतर किशोर तिवारींनी आता तोफ डागली आहे। संजय राऊतांमुळे पक्षाची विश्वसनीयता खालावली आहे असं तिवारींचं म्हणणं आहे। एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये सहभागानंतर हकालपट्टी झाली असं तिवारी यांचं म्हणणं आहे। निवडणुकीच्या काळात मला हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून पक्षानं रोखलं। मुंबईत वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरेंना मुस्लिम मतं हवी होती असंही तिवारी म्हणालेत। राऊतांच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर पक्षात गळती सुरू झाली असंही ते म्हणालेत। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी आहेत। किशोरजी, तुमची प्रवक्ता पदावरून हकालपट्टी म्हणायची की पदमुक्त करण्यात आलं म्हणायचं, पण तसा निर्णय पक्षाने घेतला, का असं झालं? रजत पुष्कळ दिवसापासून भेटत आहात तुम्ही। पूर्ण श्रेय एबीपी न्यूजला जाते। 8 वाजता तुमचा तो मीडिया सेंटरवर मला बोलावलं 0 आवर्सच्या डिबेटवर, आणि 8:30 वाजता ती डिबेट संपली आणि 8:45ला त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलं की आमचे प्रवक्ते किशोर तिवारी यांना पदमुक्त करण्यात आलं आहे। तर श्रेय तर एबीपी न्यूजलाच जाते त्या डिबेटला। पण त्या डिबेटमध्ये त्या पत्रकारांनी काहीही विचारलं नव्हतं। त्यांनी विचारलं होतं की संघटन बांधणीसाठी उशीर झाला काय? तर मी म्हटलं उशीर झाला नाही, मात्र संघटन तेच लोक बांधतील ज्या लोकांनी संघटनेची ऐशी तैशी केली आहे। तर पहिले त्यांना हाकलावं लागेल आणि नंतर संघटनेत जसं दिवाकर रावते आहे, सुभाष देसाई आहे, अनिल देसाई आहे, अनंत गीतेसारखे लोक आहे, यांना घ्या। हे लबाड लोक आहेत ना, हे संजय राऊत वगैरे काय आहे, सकाळी सकाळी बोलतात। संजय राऊतामुळे तर शिवसेनेची पत एकदमच अविश्वसनीय झाली आहे। मला तर काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर बोलू नका, तुम्ही चॅनलवर जाऊ नका असं वारंवार सांगण्यात आलं। कोणाकडून सांगण्यात आलं? अनिल देसाई बोलले, हर्षल प्रधानांनी मला पाठवलं की तुम्ही जाऊ नका, आता निवडणुकीच्या वेळेस हिंदुत्वाची लाईन घ्याल तर ते बांगलादेशी ज्यांनी निवडून आणलं, वरुण देसाईला किंवा याला आदित्य ठाकरेला, यावेळेस जर बांगलादेशी यांच्याकडून नसते तर एकही सीट नाही आली असती। म्हणजे महाविकास आघाडी जर नसती, यांचा कोर वोटर जो होता, स्वबळावर लढण्याची भूमिका नागपूरला येऊन घेतली कोणी? संजय राऊतनी। आणि त्यांना सांगणार कोण? प्रमोद मानमोडे। दुसऱ्या दिवशीपासून जी पक्षाची गळती सुरू झाली निवडणुकीनंतर, तर जेवढे होते तेवढे चालले गेले। कोणी केलं? घोडचुका कोणी केला? म्हणजे तिकीट वाटपामध्ये चुका झाला तुम्ही असं म्हणताय, या घोडचुका कोणी केल्या? जाणून बुजून उद्धव ठाकरे यांना चुकीचे सल्ले देण्यात आले, चुकीचे रिकमेंडेशन करण्यात आले। शिवसेनेची लोकसभेनंतर विधानसभेमध्ये अशी स्थिती का झाली? नाही, सत्ता येणार हा ओव्हर कॉन्फिडन्स होता। आता सत्ता येणार तर आमदार होणार आणि नंतर मंत्री होणार इथपर्यंत लोक गेले होते। तर अशी परिस्थिती आली। आता रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एवढा कचरा केला आणि त्याला पॅसेज दिला, आपण बडनेऱ्यामध्ये त्याला पॅसेज दिला। उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे हे सगळं सांगण्यासाठी? उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मी माझे पैसे लावून 10 वेळा गेलो मुंबईला। भेट नाही झाली? अरे एकदा मला गेटवर भेटले आणि म्हणाले की तुमच्याशी मला शांतपणे भेटायचं आहे। आता ती शांतपणे भेटण्याची वेळ नाही आली। मला हाकलून दिलं तरी मला वेळ नाही दिली। या माणसाने माझ्याशी कधी संवाद साधलाच नाही। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।